आलेला आता. शोभतेच्या हा माऊ कुठे आहे? तिने काही खाल्लं की नाही? हा दूध पिऊन कधीच खाली खेळायला गेली ती. हा मग ठीक आहे. मोन्या हो त्या डबड्याचं काहीतरी कर बाबा. हो बघतो बघतो. शी, काय ना जा लवकर. करतो. भानू 8:30 वाजले, जा पाणी भरून घे. हा. जा. हळू, 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 हळू. काय झालं? वहिनी बघा ना. काय एवढी हलतेस का? वहिनी साडी बघा ना. या, वहिनी बघा राहुलने गिफ्ट केली काल. काय मस्त साडी आहे ग. हा. पदर काय सुंदर आहे. कितीला घेतली? 1,500. आई, हा. अंजली ताई हा? हा रंग शोभून दिसल तुम्हाला. अगं बाई. मग काय चॉईस माझी आहे. हा. ते काय राहुलचा ना लवकर बोनस झाला म्हणून आम्ही लवकर शॉपिंग केली. हा आणि तुम्हाला सांगते त्या दुकानात अशी एकच साडी होती, लगेच घेतली. आहे की नाही मी नशीबवान. खरंच छान आहे. मी तुम्हाला काल रात्रीच दाखवणार होते. अगं मग यायचं ना. आव नाही पण तुम्हाला वाईट वाटलं असतं ना. एवढी महागातली साडी घेणं तुम्हाला झेपणार नाही. आणि सगळ्यांना कुठे राहुल एवढा बोनस मिळतो, हो की नाही दादा? हा हो हो. बाई मस्त आहे ना. हा काट बघा बाई. अंजली ताई काय? बापरे हे काय तुमची साडी फाटली हाय. काय? हे बघा अरे आणली तेव्हा फाटली नव्हती. अशी कशी फाटली? अजून 50 रुपये दिले असते ना तर चांगली साडी मिळाली असती तुम्हाला. अगं बाई, त्या दुकानदाराने गंडवलं तुम्हाला. 1,500 मध्ये फाटकी साडी दिली. असंच पाहिजे. उगाच मोठेपणा दाखवत होत्या. तिला सांगायला तेवढं तरी आहे ग. माझ्याकडे तर तेही नाही. मोन्या नवीन कोरी करकरीत साडी पाहिजे मला. आणशील ना? या अंजलीला दाखवते ना. मला परवडणार नाही म्हणते का? शोभाताई पण तुम्ही कालच सांगितलं ना की तुम्हाला दिवाळीला साडी नकोय म्हणून आपण माऊसाठी कपडे घेऊया. तेव्हा कुठे माहित होतं ही अंजली साडी मिरवत मला दाखवायला येईल. आणि ए भानू तू आठवण करून द्यायची मला गरज नाहीये. माझ्या चांगलं लक्षात आहे. जा पाणी भर जा. अरे कर काहीतरी त्या कपड्याचं. चालू झाला शोभा. मग काय मेहरबानी केलीस माझ्यावर. नाही जा आता. येतो हा शोभा. मग कुणाची वाट बघणार आहे? जा येताना साडी घेऊन ये. पण जातो काय? होती आता अंजेला मला साडी दाखवते काय? मालक हो. काय करायचं ठरवलंय तुम्ही? शोभाताईंसाठी साडी आणणार का माऊसाठी कपडे? बघूया. आता शोभा म्हणाली माऊसाठी कपडे आण, पण नाही मी माऊसाठी आणि शोभासाठी दोघींसाठी काहीतरी घेऊन येणार आहे. बघा तुम्ही. पण मालक एवढे पैसे आणणं कसं जमेल तुम्हाला? आधीच केवढा खर्च झाला. करीन काहीतरी. अहो, दिवाळी वर्षातून एकदाच येते ना. कसं मालक? एक तर ऑफिस मध्ये वेळच्या वेळी पैसे मिळत नाही तुम्हाला आणि तिथे असं कोणीच नाहीये ज्यांच्याकडून तुम्ही पैसे मागू शकाल. आणि चाळीमध्ये तर कोणाकडनं मागणार नाही तुम्ही. मग कसं जमेल तुम्हाला मालक? होईल होईल काहीतरी होईल. मालक तुम्ही एवढा विचार करू नका. जाऊ द्या
शोभा त्यांनी सांगितलंय ना मावची दिवाळी करायची, आपण तिची दिवाळी करू. नाही 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 नाही, तुम्ही बघा माऊची दिवाळी चांगली होईल आणि शोभाची दिवाळी सुद्धा चांगली होईल. तुम्ही बघा, अहो तेवढंच काय तुमची सुद्धा दिवाळी चांगली होईल. मी बघतो काहीतरी, थांबा. सगळ्यांची दिवाळी छान जाईल असं म्हणतात, पण स्वतःबद्दल कधी काही विचारच करत नाही. माझं नशीबच चांगलं आहे म्हणून मला असे चांगले मालक मिळाले. हा. अरे काय आज लवकर चाललंय काम हो? तुझा दिवाळीचा बोनस बिनस काय आलाय का नाही? नाही अजून अजून नाही आला? नाही. नुसताच धूर करतोय मोने, अजून नाही आला दिवाळीचा बोनस. कधी देणार? क्रिसमस मध्ये? देतील, 1-2 दिवसात देतील. नाही, मी आपल्या सहजच विचारलं. माझा बोनस आला ना, म्हणून बाकी काही नाही, सहज विचारलं आपलं. चल येतो मी. हो. राहुल, हा. तू अंजलीला 1,500 रुपयाची साडी घेतलीस? यार 1,500 तशा 3 साड्या येतील. हो. 550 आहे. तिकडे ती डिफेक्टिव्ह साड्यांचा सेल लागलाय ना, तिथनं उचलली. हो, म्हणजे अंजलीची साडी 1,500 रुपयाची नाहीये? आपल्या तर ठेव नाही घेतली. बरे मोन्या ये, मी जातो, मला कामावर जायचं आणि कोणाला सांगू नका. चल. हो. 1,500. पेट्रोल संपलंय बहुतेक. 100 रुपये होते खिशात. पेट्रोल नको, तेवढे पैसे वाचवूया. चालतच जातो ऑफिसला. शोभाताई, तुम्ही अंजली ताईंच्या बोलण्याचा विचार करताय ना? हो मग बघितलंस ना कशी मला चिडवून गेली ती. कारण त्यांना माहिती आहे की तुमची चिडचिड होते, म्हणूनच अंजली ताई इथे आल्या होत्या. का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? तुम्ही कालच मालकांना सांगितलं ना की तुम्हाला दिवाळीसाठी साडी नकोय, म्हणून मावसाठी कपडे घेऊया. मग आज अंजली त्यांनी पिन काय मारली, तुम्ही मालकांचं डोकंच खायला लागला. मी डोकं खाते? मोन्याचं मी डोकं खाते? बानू तू गप्पच बस, तुला काही माहित नाहीये. कधी माझ्यासाठी मोन्याने काय आणलंय सांग ना. आता कितीही मागे लागले तरी आणणार आहे का साडी? आणणार आहे? नाही. आणि तू आणणार नाही हे माहित आहे ना मला, म्हणून माझं जास्त डोकं फिरतं, कळलं? मालक जाताना म्हणाले तरी आहेत आज साडी आणणार म्हणून, पण पैसे कुठून आणणार? ओ म्हात्रे, आज तरी वेळेत यायचं होतं. अहो ते स्कूटर चालू झाली नाही, चालत चालत आलो म्हणून उशीर झाला. मोहन, हे बघ, मॅडमनी दिवाळीचा बोनस दिलाय. अरे वा, झाला का बोनस? किती किती झाला? 1,500. 1,500 रुपये का? अभिनंदन अभिनंदन मॅडम. वा. म्हात्रे, हा घ्या तुमचा बोनस. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. हो, 500 रुपये आहेत फक्त हे. हो बरोबर आहे ना. म्हात्र्यावर जास्त बोनस मिळण्यासाठी जास्त काम करावं लागतं. तुम्ही काय अर्धी कामं चुकीची करतात, अर्धी कामं उशिरा करतात, म्हणून तुमचा बोनस कापला. हो पण म्हात्रे, अहो तुमच्या चुकीच्या कटिंगमुळे किती वेळा नुकसान झालंय, त्याची भरपाई कोण देणार? अहो मॅडम तर तुम्हाला बोनसही देणार नव्हत्या, पण त्यांना तुमची दया आली. म्हात्रेंची दिवाळी निदान चांगली जावी म्हणून एवढा तरी बोनस मिळालाय, घ्या तो.
पण 500 रुपयात काय होणार आहे? ओ म्हात्रे, मिळाले त्याच्यात समाधान माना. नाहीतर काय अपेक्षा करताय जास्त बोनसची. मानू दादी पुसून घे आणि मोरीत जराशी भांडी आहेत ती पण घासून घे. हा, तुम्ही कुठे जाताय? जरा दुकानात जाऊन येते. पाय मोकळे होतील आणि काही वस्तू आहेत त्या पण घेऊन ये. हा, मी काम उरकून घेते. तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला जेवायला वाढते. ऐक ना भानू, तू म्हणालीस तेच बरोबर आहे. मोन्याकडनं काही अपेक्षा करण्यातच अर्थ नाही. मी त्याला सांगून टाकते मला नको साडी म्हणून. नाहीतर उगाच माझ्या भीतीने कोणाकडनं तरी उधार पैसे घ्यायचा आणि साडी घेऊन यायची. फोन लावून सांगते. वहिनी, माझी साडी फाटली म्हणून खुश होऊ नका. तशीच्या तशी सेम टू सेम घेऊन आले बघा. आता कुठे सगळं शांत झालेलं तुझ्या परत आल्या. मला बदलून दिली बरं का. अंजली ते पण तुम्ही तर सांगितलं होतं की दुकानदाराकडे ही एकच साडी आहे म्हणून. ती दुसरी साडी कुठून आली? बघू. आणि 1,500ची साडी असं म्हणाला होतात ना तुम्ही? हा, मग 1,500. मग सांगण्याच्या आधी किमतीचा कागद तरी काढायचा. 500 रुपयाची साडी आहे ही. म्हणजे मला दुकानदाराने नाही, राहुलनेच गंडवलंय. बघितलं शोभाताई, तुम्हाला कशा चिडवत होत्या? हा ठीक आहे ना, आहे 500ची, पण तेवढी तरी घेणार आहेत का वहिनी? ए अंजय, ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोल नकोस. हा, बरोबर बोलतेय. खरंच तुम्हाला जमणार आहे का घ्यायला? मोन्यालाच फोन करते. शोभाताई, तुम्ही कशाला यांच्या नादी लागताय? तू चूप जरा. म्हात्र्यावर किती वेळा सांगितलंय तुम्हाला काम करताना फोन सायलेंट करून ठेवत जा म्हणून. माफ करा. हॅलो. मोन्या, फोन उचलायला इतका वेळ लागतो? सॉरी, ते काम. संध्याकाळी येताना माझ्यासाठी नवीन कोरी साडी घेऊन ये. हो, शोभा काय? ठेव फोन. संध्याकाळी मोहन्याने साडी आणली ना, तर नाही पहिल्यांदा तुला दाखवली ना तर बघ. हा ठीक आहे ना, बघूया. हा मग बघच. आली मी जाऊन. सॉरी मॅडम, सॉरी. हॅलो. मालक भानू बोलते. हा, बोला. मालक, तुम्हाला कसं जमणार आहे शोभाताईंना साडी आणायला? हो, आणि 500 रुपयाचा बोनस झालाय, घेऊन येईन शोभासाठी साडी. फक्त 500 रुपये? नाही, माझा 500 रुपयात झालाय, म्हणजे बाकीचा कापून घेतलाय. पण ठीक आहे, 500 रुपयात येईल शोभाची साडी, मी घेऊन येईन. आणखी थोडा बोनस झाला असता तर माऊसाठी पण. म्हात्रे, काय? अहो किती वेळा सांगितलंय तुम्हाला काम करत असताना मोबाईलवर बोलायचं नाही म्हणून. सॉरी. चुकून. आणि हे काय चुकीचं कटिंग केलं परत? अहो, वाट लावलीत ना कापडाची. आता याची भरपाई कोण देणार? द्या ते 500 रुपये द्या. अहो, अहो द्या म्हटलं ना. ठीक आहे. आता मी हे मॅडमना देते. फोनवर बोलायच्या नादात बोनसही गमावलात आणि कापडाची वाट लावली. हॅलो. मालक, मी आणून देऊ का साडी तुम्हाला? नाही, तुम्ही काही करू नका, मी बघतो, होईल काहीतरी होईल. हा. प्रिया, अगं मी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात जाते. थोडी लवकरच निघते. तूही निघताना बुटीक व्यवस्थित बंद करून जा. हा चल येते. म्हात्रे, हो. हे घ्या.
काय आहे? तुमचा बोनस 1,500 रुपये. तुम्ही तर मगाशी म्हणालात. म्हात्र्यावर मगाशी मस्करी करत होते मी. तुम्ही काय कामात तर नेहमीच चुका करतात. दिवाळीत कशाला तुमच्यावर राग काढायचा. आणि हो, तुमचे असे जर कामाचे पैसे कट करायला लागलो ना तर तुम्हाला पगारही मिळणार नाही. घ्या हे. अहो पण नको, माझ्याकडून चूक झाली. म्हात्र्यावर माझ्या पदरचे देत नाहीये मी. तुमचाच बोनस आहे हा. घ्या. आणि हो, ह्या पैशांनी तुमच्या बायकोसाठी आणि तुमच्यासाठी काहीतरी खरेदी करा. माझ्याकडचे 100 सगळ्यांसाठी काहीतरी घेताय. कधी एकदा मोहन्या साडी घेऊन येतोय आणि त्या अंजलीला दाखवते असं झालंय मला. शोभाताई, मालक साडी घेऊन येतच असतील. पण इतका उशीर का? अजून का नाही आला? हा, तेच मला कळत नाहीये. मालक अजून कसे आले नाही? फोन करू त्याला. हा, फोन करते. मालक आले. शोभा मोहन्या, साडी आणलीस? आणली ना. ही बघ शोभा, तुझ्यासाठी साडी आहे. आणि भानू, ही तुमच्यासाठी पण साडी आणली. मालक, माझ्यासाठी कशाला आणली साडी तुम्ही? अगं असू दे ग, तुझी पण दिवाळी आहे ना. नेस मोहन्या, माऊसाठी काय आणलंस की नाही? हो, तिच्यासाठी फ्रॉक आणलाय ना. ती खालीच भेटली म्हणून तिला तिथेच दिला. सगळ्यांना ताळभर दाखवत फिरते आता. वेडीच आहे ती. मोहन्या, मस्त साडी आणलीस, मला खूप आवडली. त्या अंजेला साडी दाखवून येते. मला सकाळी म्हणत होती ना, तुम्हाला परवडणार नाही साडी अशी घेणं. आता दाखवते ना तिला. बघ माझ्या नवऱ्याने कशी साडी आणली. आलंच. अंजे, मालक, छान आहे साडी. पण मला सांगा, तुम्ही तुमच्यासाठी काय आणलं? हो, माझ्यासाठी काय आणायचं आहे? तुमची दिवाळी तीच माझी दिवाळी. मालक, मला साडी आणली नसती ना तर पुरले असते पैसे. 1,500 तर बोनस होता. तुम्हाला कसं कळलं मला 1,500 बोनस आहे तो? छान आहे साडी. तुमचा बोनस 1,500 रुपये. आणि हो, ह्या पैशांनी तुमच्या बायकोसाठी आणि तुमच्यासाठी काहीतरी खरेदी करा. याचा अर्थ मला पैसे देणारे तुम्ही होतात. म्हणजे हे पैसे माझ्या बोनसचे मला मिळालेले नाहीयेत. पण काय उपयोग मालक? हे समजा मी तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. थांबा, मालक हे घ्या. हे तुमच्यासाठी. नाही. मालक घ्या ना, माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट. अहो पण तुम्ही घेतलं नाही ना तर मी अभि साडी नाही घेणार. बरं. तुम्ही किती करता हो सगळ्यांसाठी? मला मात्र कोणासाठी काहीच नाही करता येत. मालक, असं नका ना बोलत जाऊ. माझ्याकडे जादू आहे म्हणून मी करते, पण तुम्ही मात्र मनापासून समत्यांसाठी सगळं करता. त्याला तोडच नाहीये.